शेतकरी मित्रांनो, ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष पीक पाणी करत असताना भीमला गोल्ड BG2 या कापसाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। हा जो कापूस आहे शेतकरी मित्रांनो, साई कृपा सीड्स या कंपनीचा असून याचे काय गुणवैशिष्ट्ये आहेत या संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष माहिती देणार आहेत श्रीनिवास साहेब, जालना जिल्हा विक्री अधिकारी या ठिकाणी आपल्याला माहिती देतील। शेतकरी बंधूंनो, हे जे झाड बघत आहात तुम्ही, हे साई कृपा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचं भीमला गोल्ड हे वाणाचं झाड आहे। तुम्ही पाहू शकता या वाणाचे जे गुणधर्म आहेत ते काय आहेत, तर याच्या सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे याचा बोंडाचा आकार एकदम जबरदस्त बोंडाचा आकार आहे। त्याच्यामुळे कापूस वेचायला एकदम सोपा आणि वजनदार असणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या पानावर लव आहे। पानावर लव असल्यामुळं याचा कापूस हा आपला फवारणीचा खर्च सुद्धा याच्यावर कमी लागतो। बोंडाचा आकार मोठा असल्यामुळं कापूस याचायला याचा सोपा राहणार आहे। 90% 5 पाकळ्याचं बोंड या वाणाला लागतं, त्याच्यामुळं इतर वाणापेक्षा या वाणाला कापूस जास्त प्रमाणात होतो। तुम्ही प्लॉट बघू शकता, एकदम जबरदस्त प्लॉट बसलेला आहे, हिरवागार प्लॉट आहे। शेतकरी बंधूंनो, मी माझा परिचय देतो। माझं नाव निवास मोताळे, मी साई कृपा सीड्स कंपनीमध्ये जालना जिल्हा विक्री प्रतिनिधी म्हणून काम पाहतो। आज आपण आलो जयपूर, तालुका मंठा, जिल्हा जालना येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काकडे यांच्या शेतात। तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊ ही जी भीमला गोल्ड व्हरायटी आहे ही त्यांना कशी वाटली। नमस्कार सर। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। माझे नाव बाळासाहेब काकडे, राहणार जयपूर। ही भीमला गोल्ड कपाशी मी 2 बॅग घेतलेली आहे आणि इतर कपाशीपेक्षा तिचा माल अजिबात गळालेला नाही आणि पूर्ण माल पकडलेला आहे। दुसरे ज्या म्हणजे व्हरायटी आहेत आपल्याकडे आणखीन 4, पण तिचा माल जो आहे हा पूर्ण माल गळालेला आहे खालचा। अच्छा। हा, आणि हिने पावसात पण माल धरलेला आहे, तुम्ही बघू शकता। एक नंबर आहे बाकी कपाशीपेक्षा। आणि गंजत फांद्या गिंद्या मजबूत आहे, भरपूर फांद्या आहे, मोडतोड नाही। बाकी कपाशीतले झाडं गिड्या मोड नाही हे ते प्रमाणे, पण हिचा माल चांगल्या प्रकारे तयार म्हणजे बाकी कपाशीत काय होतं म्हणजे कडीचे झाड चांगले राहतात। अच्छा। तिच्या आपण जरी मदत घेतो समजा आतमध्ये कोणतं बी झाड तुम्ही बघू शकता, मदत बी चांगला माल तयार आहे। कोणतं माल ते एक तर साईडला असो किंवा किती तारखेची लागवड आहे सरी? ही 10 तारखेची, 10 जूनची लागवड आहे शेतकरी बंधूंनो। तुम्ही बघू शकता, फक्त कडेचाच झाड नाही तर मधले झाड बी तुम्ही बघितले तरी बी एकदम जबरदस्त प्लॉट आलेला आहे। काय म्हणले सर तुम्ही? म्हणजे दुसरी जी व्हरायटी आहे आपल्या तिच्या फक्त साईडला जे झाड आहे समजा त्याचं बोंडाचं प्रमाण अधिक आहे, पण हिच्या आपण जर मध्यभागी जरी आलो कोणतं बी झाड असं पकडायचं म्हणलं तर कोणत्या पण झाडाला तुम्हाला बोंडच दिसते। अच्छा सर, शेतकरी बंधूंचं म्हणणं आहे की कडेचं झाड म्हणून नाही, मधात बी जर बघितलं तुम्ही तर बोंडाचा आकार बी चांगला आहे, बोंडा बी भरपूर प्रमाणात आहे आणि झाड एकदम डेरेदार आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पात्याची संख्या बी आज चांगली आहे, फुलाची संख्या बी चांगली आहे आणि सगळ्यात सरला आवडलेली गोष्ट म्हणजे हिची पातेगळ दुसऱ्या व्हरायटीपेक्षा कमी प्रमाणात झालेली आहे। त्याच्यामुळं आणि इतका पाऊस असताना सुद्धा चांगला माल या झाडानं या व्हरायटीनं धरलाय, म्हणून व्हरायटीनं धरलेला आहे। आणि बाकी व्हरायटीपेक्षा एकतर कलर पण राहिला आणि हिला म्हणजे याच्यानंतर बोंड जरी नाही लागले अपेक्षेपेक्षा भरपूर माल लागलेला आहे। अच्छा अच्छा, सरांचं म्हणणं आहे की जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त माल आजच्या तारखेत त्यांना तयार आहे आणि आज पण पात्याची संख्या पण चांगली आहे आणि फुलांची संख्या बी चांगली। आपण कोणतं पण झाड जर घेतलं तर 60+ कोणत्या बी झाडाला बोंड आहे। 60 कोणतं मोजू शकता, मधलं मोजू शकता, मधल्या बोंडाला मधल्या झाडाला सुद्धा 60+ बोंड तयार आहे असं सरचं म्हणणं नाही। तर शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या हंगामात साई कृपा सीडचं भीमला गोल्ड ट्रॅक्टर चिन्ह असणार भीमला गोल्ड आवर्जून लागवड करा।